मग सांग काय करायचं? काही नाही, पाटकबाई घरनं बाहेर आल्या न शाळेकडे निघाल्या की लगेच त्यांना थांबवायचं. एवढंच काम मग तूच का नाही करत? अरे ब्रह्मचारी आहे मी, नर्सिंग वस्तात गंडा सोडतील माझा. बाई आल्या बघ. बोलवतो इथं. हा अरे दम जरा. अरे बोलवतो की. अरे दम धर की जरा. शाळेला उशीर होतोय. ओ बाई, काय झालं ग? अहो कोणीतरी बाई म्हणला चल. कुणी नाहीये, तुला भास झाला असेल, चल बस. काय तू बी राहणार का? एकदा म्हणतो आडव, एकदा म्हणतो दम जरा. नाहीतर काय, अडवायचा टाइम आला की खेचतो माग. बाई गेला ना शाळेत. हा चला शाळेच्या इकडेच गाठूया. हा तिथे रिंकूचा दादा आणि पोस्टर बी आहेत. हा हे चला चला. का नाही झाडलोट केलीस तालमीची? आज तुझी बारी होती ना? वय वाजतात. मग एवढा लेट का झाला तुला? ते जरा अरे बोल की मर्दा, बोल. सण जवळ आले तर वाती वळाच्या उद्या ना व. अरे भाल्या बाळा, मला तुला वस्ताद म्हणून सांगायला लाज वाटती र. तू तालमीत लवकर जायला लागलास, उशिरा यायला लागलास, तवाचा अंदाज आलता मला. वस्ताद ते राणाचं बी तसंच चाललंय. ठाव आहे मला, तुम्ही नका सांगू. आणि काय र, कुठं हाय कुठं तो राणा? काय की अरे खुळ्या टाळकीच्या नो, रानाकडे लक्ष नको काय तुमचं? राणा गेला तर तालीम गेली आपली. भाल्या गेला फरक नाही पडत, पण राणा गेला तर तालीम गेली. हा तेव्हा लक्ष ठेवा रानावर. अंजली, मी थांबू का? नको बाबा, तुम्हाला उशीर होईल ना. मी देईन पैसे, तुम्ही जा. पण जरा जपून बाई. येतो मी. कुठे आहेत राणाजी? तुम्ही परत तालमीत? तालमीत कुठे? दारात आहे ना. माझं काम आहे राणाजींकडे. ओ बाई, तुम्ही तालमीत नका येऊ, अशानं माझी तालीम बंद पडेल ना. बरकत, ए बरकत, बरकत, ए बरकत. हा इधर इधर. केलं गड्या काम फत्ते? तू दिलं ते बाईंला? हा मग दिलं की. तू दिलं का पोरांनी? हा कोणी का दिलं असं ना, पण काम फत्ते केलं का नाही? आता चुन चुन आवाज बी बंद होणार. सांग की कुणी दिलं, सांग की. बारक्याने दिलं झालं. अरे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं देताना. सुटलो गड्या, सुटलो. आता आवाज बी येणार नाही आणि बाईला भेटायचं कारण बी नाही. समजा व्यवहार संपला. तसं नाही वाटत, अजून काहीतरी राहिलंय. आता काय राहिलं? पैसे. कसले पैसे? इतकं सगळं होऊ नये तुम्ही मलाच विचारताय कसले पैसे? हो किती खोटं वागाल. सरळ सांगायचं ना. हे असं आडून आडून. मला ना चीड येते तुमच्या दुटप्पीपणाची. तोंडावर बोलायची धमक दाखवायची ना. हा असा मोठेपणाचा आव आणून काय होणार आहे? आम्हालाही आमचा स्वाभिमान आहे. आम्ही कुणाचं काही फुकट घेत नाही आणि राखूनही ठेवत नाही. हात पुढे करा, हात पुढे करा. ₹1,00,000.
आता प्लीज पुन्हा आमच्या वाट्याला जाऊ नका. झालं तेवढं पुरे झालं. आणि आता संपला खरा व्यवहार. हे राहणार बास की. अरे किती वेळ नांगरला आता. अरे आता काय जगणीच्या पोटात शिरतो का काय राणा. पण पाटकबाईने तुझी आज चांगली शाळा घेतली बघ. अशी रोजच घ्यायला लागल्या तर आपल्या शेतात बैलाची गरज लागणार नाही बघ. ए चुप. उगा चेष्टा नका. त्या पाठकबाई मला वरडल्या. नुसते वरडल्या नाहीत तर पैसा बी मारला तोंडावर. आणि तू असतोयस. अरे दोस्त आहेस का दुश्मन? ए राणा, पाटकबाई तुला वरडत होत्या तेव्हा मला काय वाटलं सांगू? सांग. माझी वहिनी असेल तर अशीच. हा ए देऊ काय बुक्की? आधी ते पैसा उचल माझ्या नजरे पुढनं. उचलतो. तू शांत हो. कशा पैसा आणतो? ते पाठकबाई मला वरडल्या. कशा बाई ते बी नाही सांगितलं. अरे मी साखळी परत दिली, यात माझी काय चूक आहे? राणा, या पैशाची काहीतरी भानगड आहे बघ. पाटकबाईंनी त्या दिवशी पैसे घेतलं आणि आज वापस दिलं, ते बी एवढं. हा? म्हणजे तू जरा याद कर. बाई पैसे देताना काय म्हणाल्या? हेच हवं होतं ना तुम्हाला? अरे याचा मतलब बाईंच्याकडे कुणीतरी पैसे मागितलेत बघ. हा काय? बाईंकडे पैसे मागितले? होय. अरे मग ज्याने कोणी मागितलं त्याला का नाही द्यायचे पैसे? आणि कुणाला द्यायचं हे मी नाही सांगितलं. नीट विचार करावा लागणार. काहीतरी गोम आहे नक्की. हा ते मी बघतो. अरे पण बाई माझ्याशी तिरसटासारखं का बोलल्या? एवढा कसला राग? अरे बास कर की. अरे राणा ऐक. अरे राणा अरे बास कर की. अरे बास की राणा आता. नमस्कार वाहिनी साहब. चंदा, लक्ष ठेव कुणी याय ना ग. वहित आहे सब. उठ शिवाप्पा. एक काम करणार का? शिवाप्पा काय बी करवे नाही साहेब तुमच्यासाठी. असं मग लुगडी धु बायकांची. ताकद गेल्या हातांना हेच चांगलं जमल रे. तुला काढलं होतं कामावरनं, परत ठेवलं कशासाठी? वसुलीसाठी. मग ती बंद कर आता. नाही जमायची तुला. ते हातातलं कडं काढ. काय प्रकार चालवलाय तुम्ही? मिळाले ना तुमचे पैसे? पैसे देऊन सुद्धा परत माणूस पाठवलात वसुलीसाठी. आता आधी तुमच्या त्या धमकी देणाऱ्या माणसाला सांगा की तुम्हाला पैसे मिळालेत म्हणून. यापुढे तुम्हाला कोणी बी धमकी देणार नाही. काळजी करू नका. पाठकबाईंकडे पैसे मागितलास?